उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे, सूर्याजी पिसाळाची औलाद आहे आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स मराठामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काडीचं महत्त्व नाही। हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला, त्यामुळे उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे। रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं, प्रोटोकॉल, झेड+ सुरक्षा सगळं गेलं ना, काय राहिलं नाही। कोणाची गाडी वाट बघत बसली, कोण येतंय का, कोण माझी वेळ घेतंय का? अरे येणार कोण आता? सगळे निघून गेले, कुणी येण्यासारखं नाही। आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतो, जेव्हा तर तुम्ही मीडियामध्ये काम करता, रोज तुम्हाला माणसं पाहिजेत। तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना? रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टीचा पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि 8 दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल। तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे। तिकडं कोण वेळ पण मागणार आणि तिकडं भेटायला पण कोण येणार। सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे, सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे। त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे।